नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आमच्या खेड्यामध्ये नागपंचमी असते कशी तरी बघा की राव। म्हणजे हसूर तुम्हाला मध्ये नागपंचमी हा सण मोठ्या भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करतात। हे नागमूर्तीचं पाषाण आहे बघा आणि मोठा नागोबा आहे आणि भाविक सुद्धा तुम्हाला दिसत आहेत। संध्याकाळची 5 ते 6 ची वेळ आहे। कितक्याला अंधार झाला काय मला पण समजलं नाही। आमची पोरं कशी दर्शन करायला बघा की। आता मूर्तीचं महत्त्व तुम्हाला सांगतो। दगडी पाषाण भोवटी वसाहतमध्ये आहे, म्हणजे शाहू वसाहतच्या पलीकडची गली। आणि ही पाषाण दीपक सांडगे यांच्या घराच्या पाठीमागे ब्राह्मणांचं घर आहे। त्यामध्ये होतं तर आता बरेच वर्ष हे पाषाण दीपक सांडगे यांच्या घरी म्हणजे समोर ठेवण्यात आलेलं आहे आणि तिथंच भाविक दर्शन घेतात आणि प्रसाद घेऊन जातात। हा सण म्हणजे निसर्ग, सर्प आणि मानव यामधील नात्याचा सन्मानच म्हणा की। गावात लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाचा उत्साह ओसांडून वाहतो की। गावात प्रत्येक घरामध्ये चिखली गणपती कसा असतो तसा चिखली नागोबा असतो आणि ती कुंभार आपल्या घराघरामध्ये देतात आणि त्याचीच पूजा आपल्या घरी देवाऱ्यावर केली जाते आणि तिला दूध आणि हारफूल अर्पण केले जाते। नागोबा नागोबा आम्हाला वाचव रे हीच भावना सगळ्यात जास्त की राव। नागदेवतेला दूध, साखर, खीर, नागदेवतेला दूध, साखर, हलवा, खीर, लाह्या असं नैवेद्य दाखवलं जातं आणि नैवेद्य दाखवायचा सगळा मान हा न्हावी समाजाचा असतो अशी आमच्या हसूरमध्ये पहिल्यापासून पद्धत आहे। त्यावेळी हा मान सागर फडतरे यांच्या घरी होता। आमच्या गावातील लोकांचा आनंद बघा। नागदेवतेचं दर्शन घेताना सुद्धा किती उत्साह आहे बघा की। ज्यांच्या घरासमोर ती मूर्ती आहे ती म्हणजे दीपक सांडगे, म्हणजे ज्यांच्या घरात मूर्ती पूजली जाते ती काय म्हणतात काय म्हणायची। मग कुणीकडे आणता तुम्ही काय इथंच असते ती मग पूजन तुमचं दररोजचं असते। ही गावातली लोक आज येतात तर तुम्ही दररोज पूजता। आमच्या गावात शेतकऱ्यांची सुट्टी दिवस असते, कारण 2 दिवसापूर्वी त्यांनी वैरण वडलेले असते या जनावरांनी। कारण कसं असते नागपंचमीला दिवशी नांगरणी किंवा जमीन खोदकाम असं करतच नाही तो। त्यामुळे गवंड्याची पण सुट्टी असते आणि शेतकऱ्याची पण सुट्टी असते। मग दिवसभर मजाच की मजा। माझ्या हातात खुरपं सुद्धा घेत नाहीत आणि शेताला पण जायला लागत नाही, कारण जमिनीत नागदेवता राहतात असा समज पहिल्यापासून जावं। मराठी सणाचा आनंद कुठंच नसणार आहे मला वाटते। म्हणजे एक प्रकारची ही आजची विश्रांतीच म्हणायची शेतकऱ्याची। त्यामुळे तर शेतकरी कसा खुश आहे बघा की आजचा दिवस। आज महत्वाचं म्हणजे आज शाळा काय सुट्टी नव्हती, पोरं सगळी शाळा निघाली सकाळी दिसालती। खरं मला विषय आठवला नागपंचमीचा आमचा लहानपणीचा। आमच्या लहानपणी कसं होतं माहिती काय, पाठीवर नागाचं चित्र काढून जायचं किंवा कोऱ्या वहीवर नागाचं चित्र काढून जायचं आणि जाताना हळद कुंकू देऊन सगळं जाताना बांधून न्यायचं आणि वर्गात पुजायचं। लय मजा वाटायची राव लहानपणी। आता का लहानपणी येत नाही, तर ही जुनी परंपरा शिक्षकांनी चालवायला पाहिजे। ह्यामध्ये आनंद पण आहे आणि आपली संस्कृती जपली पण जाते। पप्पा कुठे? पप्पा हिला गेल्या तो कुठे मासा धराय काय? नाही मग कुठं गेल्या तुलाच माहित नाही। मला नाही माहित। व्हिडिओ करायला त्यावेळी किती उजेड होता बघा, ते आता किती अंधार झाला बघा की। खरं गर्दीला का तोटा नाही, गर्दी किती आहे बघा की राव। लहान मुलांच्या बसणं आणि ते महिला आणि सगळी पुरुष मंडळी दर्शनासाठी आल्यात। म्हणजे हसूरची नागपंचमी श्रद्धा आणि शानपणा यांची सांगडच म्हणा की। हा सण म्हणजे नागदेवतेच्या रूपाने निसर्गाला धन्यवाद देणं आणि त्याच्या रक्षणाचं वचन देणं आहे। हसूर तुम्हाला ज्या मातीशी जोडलेली ही संस्कृती अजूनही टिकून आहे, हीच खरी आपली ओळख। व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाला पण हा व्हिडिओ आहे त्याला आपण फॉलो करा की राव। फॉलो केल्यानंतर आपलं फॉलोअर्स फक्त वाढतात एवढाच फक्त विषय आहे। आमच्या कोल्हापूरचं फॉलोअर्स वाढवाय की राव। कोल्हापूरच्या असल्या प्रथा बघत जावे की राव।